दरम्यान ठाकरे बंधूची युती जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळतोय। कल्याणमधील ठाकरे सेना आणि मनसैनिकांनी देखील जल्लोष साजरा केलाय। फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय। कोल्हापूर मनपा निवडणूक प्रक्रिया आता गतिमान झाली आहे। पहिल्याच दिवशी 510 अर्जांची अर्जाचं वाटप करण्यात आलंय। मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाहीये। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि कालपासून प्रत्यक्ष अर्ज विक्रीला प्रारंभ देखील झालेला आहे। सध्या आपण आहोत कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये आणि त्या ठिकाणी महापालिकेने एक सेंटर उभारलेलं आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकीसाठी खरं तर प्राथमिक अर्ज तपासणी पथक असेल किंवा इतर अनामत रक्कम डिपॉझिटसाठीचं एक पथक असेल ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती अर्ज विक्री देखील झालेली आहे। काल पहिल्याच दिवशी 510 अर्जांची विक्री झालेली आहे। मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे। विविध कारणांमुळे खरं तर गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अगदी प्रशासनानं 7 केंद्र आहेत ती उभारण्यात आलेली आहे। अगदी आपण पाहिलं तर कोल्हापुरातल्या जो शहाजी कॉलेज आहे यामध्ये देखील एक केंद्र उभारण्यात आले आणि आपण याच ठिकाणचे दृश्य पाहतोय। खरं तर मोठ्या संख्येनं काल एका दिवसामध्ये 510 अर्जांची विक्री झालेली आहे। त्यामुळं ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस होणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। एकेका व्यक्तीनं जवळपास 4-4 अर्ज घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे। जवळपास या 28 तारखेपर्यंतची मुदत जी आहे ती अर्ज देण्यासाठी आहे, नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आहे। जर उमेदवारी जाहीर झाली तर आपला अर्ज या ठिकाणी दाखल व्हावा यासाठी प्रत्येकानं 3 ते 4 अर्ज घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।